मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा यूज करून घेणं आणि त्याच्यावर आपली पोळी भाजून घेणं आणि पैसा जमवणं हे कित्येक नवोदित आता दिग्दर्शक हे करतायत। या व्हिडिओमध्ये तेच बोलणार आहे। जे काय सध्याचे मराठी चित्रपट येत आहेत त्याच्यामध्ये मग बलोच असू दे किंवा रावरंबा असू दे किंवा मग बाजी तो पावनखिंड असू दे, कुठलेही जे काही पिक्चर आले ते बघताना असं वाटतंय आपल्याला एकदम लो क्वालिटीचे व्हीएफएक्स आणि कन्सेप्ट अशी क्लिअर नाही आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना घ्यायचं, त्यांच्या नावाचा वापर करायचा, त्यांना कुठेतरी साईडला ठेवायचं आणि त्यांच्या नावावर दुसरीच एखादी कुठली तर स्टोरी दाखवायची। आता असे कित्येक नवोदित लेखक, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक हे करतायत। आताची रावरंबाई जर आपण बघितला याचं उत्तम उदाहरण। जेव्हा त्यांना विचारण्यात आलं याची स्टोरी काय आहे तर त्यांनी सांगितलं की प्रतापराव गुज्जर यांच्या अधिपत्याखाली जेव्हा ते 7 जण गेले हे नेसरीच्या खिंडीत लढण्यासाठी, त्यावेळी जी काही घडलेली स्टोरी आहे राव आणि रंभेची ही एक प्रेमकथा ती याच्यात दाखवलेली आहे। आता ती कुठे लिहिलेली आहे का त्यावर ते म्हटले की ही कुठेही लिहिलेली नाही स्टोरी, हा अलिखित इतिहास आहे। अलिखित इतिहास म्हणजे काय, याचे काय पुरावे आहेत? म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना एका चित्रपटामध्ये आपण दाखवणार आणि त्याच्याबरोबर आपल्याला जी काही कथा दाखवायची आहे ती दाखवणार, मग ती धड ते इतिहास पण दाखवतोय असं म्हणता येत नाही आणि धड ते फिक्शन आहे असंही म्हणता येत नाही। आता मी ज्यावेळी राजश्री मराठी या युट्यूबच्या चॅनलवर ना जेव्हा काही ट्रेलर रिलीज होतात, जेव्हा बलोच आला होता, रावरंबा आला होता, फत्ते शिकस्त आला होता, म्हणजे खूप सारे ज्यावेळी ट्रेलर आले ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला गेला, पोस्टरवर छत्रपती दिसत आहेत, पोस्टरवर शिवाजी महाराज आपल्याला दिसत आहेत तिथे, आणि ऐन मूवीमध्ये ना काही नाहीच आहे। म्हणजे ना त्यांची शिकवण दिसते ना, म्हणजे काहीच नाही, वेगळंच काहीतरी चालू असतं। कित्येक लोकांनी हे मत मांडलं कमेंटमध्ये की हे लोक म्हणजे जे कोण नवोदित दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा हे लिहिणारे आहेत ना, ते छत्रपती शिवरायांचा यूज करतायत आणि त्याच्यावर आपले पैसे जमवण्याचा प्रयत्न करतायत। हे एका ऑडियन्सचं मत आहे। म्हणजे आणि जेव्हा मी सुद्धा हे ऑब्झर्व केलं तर हे सत्य वाटतंय कुठंतरी। यावर तुम्हाला काय वाटतंय ना ते तुम्ही नक्की अवश्य कमेंट करा। आणि यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर जर पिक्चर म्हणजे त्यांच्या विचारांचा जर बघायला गेला तर खरोखर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हा पिक्चर तुम्ही सुद्धा बघितला असाल, मी बघितला, खूप हिट झाला। म्हणजे हिट ही झाला, ऑडियन्सला पण आवडला आणि तो पैसाही जमवला। त्या पद्धतीचा पिक्चर आता येतोय का? खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांना ऑडियन्सला बघायला मिळते का? तेवढं मन तृप्त होतंय का? खरोखर आपल्याला दिसतात का पडद्यावर? जे आपल्या मनामध्ये आहेत छत्रपती शिवाजी महाराज तेच खरोखर पडद्यावर चित्रपटामध्ये दिसतात का? तर याचं उत्तर कुठंतरी नो येतंय, नाही असं येतंय। यावर तुमचं मत काय हे अवश्य कमेंटमध्ये तुम्ही मांडा।